कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहोत। जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस। अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं। एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल 56 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे सुरुवातीलाच एकदा जोरदार काढून टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी, कारण 56 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या ठिकाणी दाटलेला आहे। ही जी वयस्कर पिढी समोर बसलेली आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत मिसळलेले आहे। मध्ये जी मध्यमवर्गीय पिढी दिसते आहे त्यांच्या विचारांचा गंध पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे आणि आजूबाजूला जी तरुणाई आहे त्यांच्या खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचा गंध आज कळस रूपी दिसतो आहे। म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी उतरलेली आहे। एकदा जोरदार काढून टाळ्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुखामधून आपण अमृतमय वाणीमधून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा खऱ्या अर्थानं ही भागवत कथा श्रवण करतो आहोत। आदरणीय बाबांच्या चरणावरती या ठिकाणी दंडवत अर्पित करतो। एकदा जोरदार काढून टाळ्या। आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर जीवनामध्ये जगावं कसं, कारण आळंदी देवाचीच नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या लोकप्रियतेची छटा नव्हे ज्यांच्या आध्यात्मिक विचारांचा वारसा उभा महाराष्ट्र अनुभवतो आहे आदरणीय गुरुवरी हरिभक्तपरायण उद्धव महाराज राखुंडे आळंदी देवाची बाबांच्या चरणावरती दंडवत अर्पित। त्याचप्रमाणे या जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्ट उसनी घेता येते महाराज, पण जगाच्या पाठीवर जर पाहिलं तर शास्त्र सांगतं 3 गोष्टी कधी कुणाकडून उसण्या घेता येत नाही। पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे। आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांचं दातृत्व आहे ते आदरणीय श्री निवृत्तीदादा बाबूराव ढवळे पाटील सकाळचे अन्नदाते, सायंकाळचे जे अन्नदाते आहेत श्री सोपानराव दादा सुंदरराव ढवळे पाटील, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न। कारण एक वाक्य थोडं जबाबदारीने बोलेल महाराज, वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात कोणी करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या सगळ्यांसाठी झाला पाहिजे। त्याचं कारणही असंच आहे। अहो दूरदर्शन वरती जर आम्ही आजी अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी घरात मम्मी पप्या का पाहते पप्या तो बघ, पण त्या मागे त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो। माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकटाला जो होता धारकरी असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राब राबतात, पण ज्यावेळेस नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वर प्रतांबित करतात भगवान परमात्म्याला सर्व ऐकावाच लागतो। माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकटाला तर होता धारकरी दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काम करून दोघांच्याही हाताला गठ्ठे पडलेले, पण ज्यावेळेस पक्वादावर थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो भगवान परमात्म्याला तो ऐकावाच लागतो। एकदा जोरदार टाळ्या पुन्हा जाऊया। त्याचप्रमाणे आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना ज्यांची पुण्याची पिशवी अधिकची भरली जाणार आहेत आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपणही चरणावरती या ठिकाणी दंडवत अर्पित करतो। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं
भक्ती परंपरेमध्ये ज्यांच्याशिवाय सरस्वती मातेचं आगमन होऊ शकत नाही आणि ते देवांचेही महादेव ज्यांच्याशिवाय खऱ्या अर्थानं नामसंकीर्तनाला अर्थ हा शब्द प्राप्त होत नाही, आदरणीय आमची सगळी टाळकरी मंडळी एकदा जोरदार कारण काढ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या विचारांची धुरा जी खऱ्या अर्थानं संत परंपरेनं या जगाच्या पाठीवर पोचवली, रुजवली आणि खऱ्या अर्थानं त्यातून संस्कारांचा अमृतवेल बहरवला, हीच परंपरा आजच्या काळात मीडियाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या होऊनच जाते. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण 7 वाजता झी वरती तू तिथं मी, 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला सवरीचं भलतच आलंय. आता ते सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमचेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आपला सप्ताह मध्यान्ह स्वरूपामध्ये आहे, म्हणून सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं योग्य ठरणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन आणि नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. पण सध्याचा 2 वर्षांचा काळ पाहिला तर कोरोना आला आणि गाडीपेक्षाही अधिक वेगाने धावणारा माणूस मात्र गाडीचा हँडब्रेक उडावा असं स्तब्ध होऊन घरात बसला. आताही 2 महिन्यापूर्वी ओमिक्रॉन आला होता, पण सगळ्या सावरगावकरांनी ठरवलंच होतं घरी खुकून मरू पण हॉस्पिटलला जायचं नाही. त्यामुळे कोरोना आला तसा माघारी गेला. पण सध्याही ओमिक्रॉनची लहर आहे असं म्हटलं जातं. मग अशी जर कोरोनाची परिस्थिती आहे तरीही आज तुम्हाला आणि मला एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची आणि एवढ्या सुंदर पंढरीची गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं, तुम्ही बोलत चला, समजलेलं नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये प्रत्येक योनी आडवी आहे महाराज, पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्याने एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करून सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या मनात असे वाईट विचार येऊच नये म्हणून त्यांच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे
या सगळ्या सुरगंधर्वांसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात घ्या महाराज, देह हे काळाचे, कारण ज्या देहावरती आमचं प्रेम आहे त्यावर सत्ता मात्र काळाची आहे. म्हणून लक्षात घ्या, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही, आणि आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा आणि माझा भ्रम आहे महाराज. पण अध्यात्मशास्त्र आधारे हेच वाक्य जर पाहिलं तर येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियमान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोड जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील, आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणूनच आज समाजाला कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताहाला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण कोरोनामुळे महाप्रसाद नसेल तर 9 ते 11:50 राहू की नाही खात्री देता येत नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग तुम्ही आम्हाला उपदेश करताय की तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण महाराज आमचा काही फायदा? तुकोबाराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढ करून रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही जालना, परभणी, मुंबई, पुण्यात नोकरी केली, आणि 58ला रिटायर होऊन पीएफचे 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली, सावरगाव मध्ये आहे का नाही माहित नाही, पण कोणी रिटायरमेंट नंतर 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, कसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2च वर्ष गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. पुढचे 2 वर्ष गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी बरोबर जिरावले, तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर 2 दिवस भाकर मिळाली नाही तर तेही राहा. महाराज म्हणतात हे जग धिल्या घेत हे काळेचे नाही. आपल्या सप्ताहाला ही सवयच लावून घ्यायची. महाराज मला सांगा, एवढी मोठी अखंड आपली परंपरा आहे, आणि ही सगळी मंडळी आपल्या सप्ताहाची फक्त तारीख कळाली कुठेही असू द्या हजर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्यांचं तुमच्यावरती एवढं प्रेम आहे की अखंडितपणे ते आपली सेवा देत आहेत. मग त्यांनी कोणतंही प्रमाण दिल्यानंतर त्यांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का शेजारच्या गावचं आहे? पण आजपासून आपल्या सप्ताहाला ही सवयच लावून घ्यायची. महाराज कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींना दाद देण्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जग आहे जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी जवळचा फायदा संपला हा समाज तुम्हाला दूर लोटणार आहे. कारण जोपर्यंत लक्षात घ्या, दारावरचं कुत्र्याला जर 2 दिवस भाकर मिळाली नाही ना महाराज तर ते सुद्धा राहा
रहा नाही. मग सुखासाठी बंगला बांधला बसलेला कोणी सांगावं सुख मिळालं महाराज? मनाला फक्त प्रश्न विचारत चला पुढे चला. सुखासाठी बंगला बांधला सुख मिळालं? सुखासाठी बायको केली. आठाऊ खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ती मिळत नाही. हा भाग वेगळा आहे. आता सध्या ही तरुण पोरांना तर टेन्शन आहे त्याचं. पण सुखासाठी बायको केली. 2.5 लाखात तिला दागिने केले. 3 लाखाचा तर गावाला जागवायला डीजे आणला. 3.5 लाखाचा हॉल गावची जिरवायला हॉल घेतला. आणि येड्याना 1.5 लाखाचे फेटे घालून फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलतोय ना तर सप्त्यावरून 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपय. तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. सुखासाठी बायको केली उत्तर देऊ नका घरी जायचे. मनात विचारा सुख मिळालं महाराज? सुखासाठी पप्प्या जन्माला आला. तोच पप्प्या परभणीला गेल्यावर म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून तिला पुणे विद्यापीठाला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात 8 नाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरली. ही बाण कोरणारी एक नवीन टोळी आली. व तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही. पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटा मुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं का 90% प्रकरण फक्त बांधांची आहेत का नाही? आहेत का नाही? बरं गावाने त्यांना आता नवीन नाव दिले, उपाधीच दिली बाणकोऱ्या. अरे बाणकोर तुम्ही नीट अभ्यास करा. हे 2 एकर 4 एकर 5 एकर 10 एकरच्या पुढचा माल आहे. याच्या निम्म्या वावरात काँग्रेस आहे पण ट्रॅक्टर याच्या वावरात आला शेजाऱ्याला घामच आहे. महाराज हे बोलण्याची वेळ आज यासाठी निर्माण झाली आहे. कोणत्याही गावात जा, आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत. पण 2 रक्ताचे सख्खे भाऊ जर आज खऱ्या अर्थाने घरात एकत्र एका विचाराने राहायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना. अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते. पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते. पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. आज ते 2 रक्ताचे भाऊ मात्र काहीच ना पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावणार असतील, कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण ऐकलंय, बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आम्ही रामायण ऐकलं, रामायण पाहिलं, पण आमच्या जीवनात मात्र रामायण कधी अंतर्भूत केलंच नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं आज रामराज्य येत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका. जर रामायण जरी आम्हाला समजलं ना महाराज तर खऱ्या अर्थानं गावागावातल्या तंटामुक्ती समिती बरखास्त होतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. रामायणाचा पूर्वार्ध तरी बारकाईनं पहा. रामायणाचा पूर्वार्ध खऱ्या अर्थानं जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मणामधलं प्रेम दिसतं, राम भरतातलं प्रेम दिसतं. अरे ज्यावेळी कैकेयी मातेच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला आणि प्रभू रामचंद्रांनी अंगावरची जडजबाहेर बाजूला केली आणि बलकला परिधान करून एक एक पाऊल बाहेर महलाच्या पडू लागलं. त्याच वेळी लक्ष्मण भैयाला बातमी कळाली. जशी बातमी कळाली अंगावरची जडजबाहेर दूर फेकली आणि लक्ष्मण भैयानं सुद्धा बलकला परिधान केली. प्रभू रामचंद्रांच्या पुढे आले आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाकडे पाहिलं आणि डोळ्यातून थळ दिशी अश्रू गळला. आणि प्रभू रामचंद्र उत्तरले, लक्ष्मणा बाळा वनवास मला झालाय रे, तुला नाही. येऊ नकोस माझ्या सोबतीनं. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येक लक्ष्मणानं ऐकून जावं. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर होतं, दादा विसरला, हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. जिथं जिथं फुलं असतील त्याला तुम्ही पुढे असाल आणि जिथं जिथं काटे असतील हा लक्ष्मण पुढे असेल. असे जर आपण सोबतीनं चाललो 14 वर्षाचा वनवास सुद्धा स्वर्गमय होईल. हा रामायणाचा पूर्वार्ध आहे. आणि याच रामायणाचा उत्तरार्ध पहा. वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा खऱ्या अर्थाने रावण आणि विभीषणामध्ये निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती पण खऱ्या अर्थाने भाऊ भावाच्या विरोधात उभे ठाकला. सोन्याची लंका सुद्धा मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला पण भाऊ सोबतीला होता. म्हणून तर पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा झाला. हे वास्तव जीवनात आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला आणि रावण कोसळला. रावण एवढा महाबलाढ्य होता जसा रावण कोसळला साक्षात पृथ्वी डसमळली, डोली भूमी गिरा तसं कांधार. जसा रावण कोसळला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोयस ना, पाहतोयस ना, तो फक्त रावण नाही बरं,
जगाच्या पाठीवर 4 वेदांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. साक्षात इंद्रादी देवतांनाही बंदिवान करणारा महबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा मातृभक्त विराळ जगात जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. एवढंच काय, पण 4 वेद आणि 6 शास्त्रांचा ज्ञाता जर या तिन्ही लोकात आजच्या काळात सर्वश्रेष्ठ कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. आणि भगवान शिवशंकरांचा एक परमोच्च भक्त जगात आजच्या घडीला जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. हा रावण एवढा ज्ञानी आहे की मृत्यू समय तुला जे ज्ञान देईल ते सुद्धा तुझ्या आयुष्याचं कल्याण करणार असेल. जा तुझ्या मनातील प्रश्नांचं उत्तर घेऊन ये. आणि लक्ष्मण भैयाचं एक एक पाऊल पडू लागलं. रावणाच्या पायाजवळ आले. मिनमिन त्या डोळ्याने रावणानं पाहिल्याने रावण उत्तरला, बोल वनवासी. आणि त्याच वेळी लक्ष्मण भैया उत्तरले, रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी आलोय. आणि रावणानं सांगितलं, लक्ष्मणा जोपर्यंत तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही तोपर्यंत डोळे मिटणार नाही. बोल तुझ्या मनात काय प्रश्न आहे. आणि लक्ष्मण भैयानं विचारलं, रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे रे. अरे आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून इथं आलो. तू तुझ्या भक्कम मातीत लंका नगरीत उभा होता. अरे आमच्याकडे साधी वानर ही वानर सेना आणि तुझ्याकडे तर महाबलाढ्य सैन्य होतं. तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा श्रीरामांचा विजय झाला. त्याचं नेमकं कारण काय. त्यावेळी रावणानं दिलेलं उत्तर बसलेल्या प्रत्येकानं कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. रावणानं दिलेलं उत्तर होतं, लक्ष्मणा तुझं सगळं खरं आहे. अरे खऱ्या अर्थानं प्रत्येक बाबतीत मी तुझ्या दादापेक्षा श्रेष्ठ होतो. तर या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा श्रीरामांचा विजय झाला. याचं एकमेव कारण माझ्याकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. तरीही लक्ष्मण भैयानं विचारलेला पुढचा प्रश्न खऱ्या अर्थानं रामायणाचा जीवनाचा आजच्या घडीला सार सांगणारा. लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषण तर योग्य मार्गावर होता. तेव्हा रावणानं दिलेलं उत्तर या सप्ताहामधून आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं काळजात करून घेऊन जा. त्यामुळे रावणानं दिलेलं उत्तर होतं, लक्ष्मणा ऐक. अरे भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना तो म्हणजे भाऊ. जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये 2 भावांमध्ये प्रेम दिसेल समाज त्यांना राम लक्ष्मणांची उपमा देईल. पण ज्या दिवशी त्या घरात वितुष्ट निर्माण झालं तोच समाज म्हणेल घर का भेदी लंका ढाये विभीषणाचंच नाव येईल. आणि आज आपण मृत्यूलोक हे कलियुग पाहतोय. हे वास्तव आहे महाराज, हे वास्तव आहे. चला आता रामायणातून आपण खऱ्या अर्थानं आपल्या परभणच्या मातीत येऊ. मला सांगा, बाण करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल. बाण करून आपली मुलांना घडवलं एक तरी माणूस सापडेल. बाण करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल. महाराज ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी आपलं आयुष्य आणि आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःला सेटल केलं त्यांनी बाण करण्याकडे कधी लक्ष दिलं नाही. आणि ज्यांनी बाण करण्यात उभं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण आपली पुढची न कळत्या वयाची पिढी सुद्धा पोलीस स्टेशनच्या पायरीपर्यंत नेऊन पुढची सुद्धा एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. बरं कितीही बाण कोराव, तुम्ही किती जरी बाण कोरले तर तुम्हीच उत्तर द्या. ग्रामपंचायत मध्ये तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का याचा मात्र नक्की विचार करा, नक्की विचार करा. अरे आमच्या मागच्या अनेक पिढ्या आल्या, याच बांधावर बसल्या, एकमेकांशी भांडल्याही आणि एकमेकांसोबत एका ताटात जेवल्याही आणि शेवटी त्याच मातीत मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? आपल्याला सुद्धा जर एक दिवस त्याच मातीत जायचं असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही कशासाठी 8 तास करतोय याचा मात्र विचार करायला हवा. दूरचं जाऊ द्याव, पण कोणत्याही गावात पहा ज्या घरात 2 भाऊ एकत्र आहेत आज ती घर समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहेत. आणि ज्या घरांमध्ये भावाभावांमध्ये पटत नाही त्यांनी नरकात जायची गरज नाही. आज ती खरंच नरक आहेत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. खऱ्या अर्थानं आपण हनुमंतरायांची पूजा करतोय, पण हनुमंतराय सुद्धा 2 भावांचं जिथे एकत्र प्रेम होतं त्याच घरात वास्तव्याला राहिले. मग विचार करा, जर आज आमच्या 2 भावांमध्ये पटत नसेल तर खऱ्या अर्थानं हनुमंतरायांची किती पूजा केली तर आमच्या घरी येतील का? हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. काळ बदलणार महाराज, 7 बारे 2 होतील, खऱ्या अर्थानं घरं 2 होतील, पण आम्ही मनानं कधी दूर होणार नाही. एवढी जरी या सप्ताहाच्या निमित्तानं शपथ घेतली तरी आपला पूर्ण सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं, सगळ्यात मोठं. खरा विचार करा. खऱ्या अर्थानं आज जर पाहायला गेलं ना महाराज
इथं बसलेली ही वयस्कर पिढी फक्त बोलून दाखवत नाही, माझ्या सगळ्या तरुण मित्रांच्या पायावरती तुमचा भाऊ आणि तुमचा मित्र म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनात एक विनंती करतो. आणि हे जे म्हातारे आई वडील पाहतायत ना, हे बिचारे 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून बोलून दाखवत नाहीत, पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12:30 ते 1 वाजता डोक्याखालची उशी तोंडात घालतायत आणि हमसून हमसून रडून त्या देवाला सांगतायत, देवाने असं काय पाप केलं होतं. कारण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर महाराज 2 भावांमध्ये तुमच्या माझ्या मायबापाचं आयुष्य आज आठवून पहावं. 20 वर्षापर्यंत तो त्याच्या आई वडिलांसाठी जगत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी त्या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमच्या माझ्या बापानं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जाळलं. आता ज्या उतार वयातना एकमेकांच्या आधाराची गरज होती, त्याच काळात 2 भावांमध्ये जमिनीच्या बांधावर वितुष्ट आलं. जशी 7 बाराची फाळणी केली, तशी जन्म देणाऱ्या माय बापाची फाळणी केली. आज आई एकाकडं आणि बाप एकाकडे राहतोय. ती आई खऱ्या अर्थानं त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर प्राण सोडत असेल आणि ती माऊली मात्र त्या बापाकडे पाहून 1 वर्ष लवकर जात असेल, तर तुम्हीच विचार करा, आम्हाला स्वर्गात काय नरकात तरी जागा मिळेल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा. कारण म्हणून खऱ्या अर्थानं मला तुम्हाला कीर्तन पटलं नाही ना महाराज, गादीवरून सांगतो, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पायावर खऱ्या अर्थानं दंडवत अर्पित करून आज विनंती करतो, आजच्या दिवशी तरी भावाभावातले वाद विसरा. यापेक्षा जगण्याचा परमार्थ मोठा नसेल, कोणताच नसेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण महाविष्णूमुळे ज्ञानभर आहे, फार गोड वर्णन करतात महाराज. राजहंसापुढे चाचूचे आरगडे, तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे आता प्रत्येक गावात 2 टोळे आल्या. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. ही टोळी सकाळी उठल्यानंतर एकच ठरवते, आज कोणत्या सणात भांडणं लावायची. आणि दुसरी टोळी तुमच्याकडे आली, तिला गावकी आणि भावकीची टोळी म्हटलं जातं. ही सकाळी 5 रुपयाच्या हॉटेल समोर एका चहाच्या कटिंग मध्ये एकच गोष्ट ठरवते, आज कोणत्या 2 भावांमध्ये वाद लावायचे, कोणत्या घरात वाद निर्माण करायचे. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं अयोध्या नगरी म्हणजे समजून काही स्वर्ग होता, पण एका मंथरेनं कान भरले, अयोध्येची सुद्धा माती झाली. खऱ्या अर्थानं तीच मंत्रा जर तुमच्या घरात घुसली तर तुमच्या आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गावकी आणि भावकीची टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात विष फिरेल. पण लक्षात ठेवा, राजहंसाप्रमाणे आत काय घ्यायचं आणि बाहेर काय सोडायचं ज्या दिवशी समजलं, आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला गाव शेठ म्हणेल, तुमचे मित्र खऱ्या अर्थानं तुम्हाला फार नाव मोठं तुमचं समजतील. पण लक्षात ठेवा, या कोरोनाने दाखवून दिलं, तुमच्या मोबाईल मध्ये 1000 मित्रांचे नंबर सेव्ह होते, पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आला, दुसऱ्या दिवशी आरटीपीसीआर टेस्ट झाली आणि सगळ्या सावरगावपर्यंत तुम्ही कोरोना झाल्याची बातमी गेली ना, अचानक 999 मित्रांचे मोबाईल नॉट रिचेबल येऊ लागले. आणि ज्या भावाबरोबर खऱ्या अर्थानं बांधावरून वाद होता, तोच भाऊ तुम्हाला दवाखान्यात न्यायलाही होता आणि तुमचा स्कोर वाढल्यानंतर 14 दिवस तुमची लेकरही सांभाळत होता. हे वास्तव जीवनात कधी विसरू नका. म्हणून बांध कोरायचेत ना, आज एकच शपथ घ्या, नक्की कोरा. पण ते फुटबॉल जमिनीचे बांध कशाला कोरतात? बांधच कोरायचे तर मनात निर्माण झालेल्या लालसेचे कोरा, मनात निर्माण झालेल्या वितुष्टाचे कोरा, मनात निर्माण झालेल्या अंधश्रद्धेचे कोरा आणि मनात निर्माण झालेल्या अविश्वासाचे कोरा. आयुष्य सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, सुखासाठी बांध कोरले, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी लग्न झालं, सुखासाठी मुलंही झाली. पण बसलेल्या प्रत्येकाने विचार करावा, ज्या प्रपंचामध्ये आम्ही गुरफटलेलो आहोत, या प्रपंचातून खरंच आम्हाला सुख आणि समाधान मिळालं का? सुख नाही कोठे
लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचामध्ये आम्ही तल्लीन आहोत, हा प्रपंच कसा आहे खऱ्या अर्थाने जर विचार केला ना महाराज, मला सांगा, सुखासाठी बंगला बांधला, बंगला बांधायला किती वर्ष गेली? कलर मारायला आपल्याला 4 वर्ष लागले, तुम्ही बंगला बांधायला 50 वर्ष लागले. पण तो बांधला कुणासाठी? आपल्यासाठी का पोरासाठी? खरं बोल, तुमच्यासाठी तुम्ही बांधला नाही, मुलासाठी बांधला. मग तो म्हणेल का आपला पप्पा गेल्यानंतर आपण आंघोळ बेडरूम मध्ये घालू? जो बंगला बांधायला 50 वर्ष हयातीची गेली, मग तुमचा मुलगा म्हणेल का आपण खऱ्या अर्थाने बेडरूम मध्येच आंघोळ घालू? ज्या बंगल्यासाठी 50 वर्ष घालवली, तो बंगला आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आंघोळीचं पाणी बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत बंगला आपला आहे. सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? सतीप्रथा परत चालू करा. बायको आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत 6 पत्र्याखाली अग्निडाग दिला जात नाही तोपर्यंत बायको आपली आहे. सुखासाठी पप्या जन्माला आला, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याची गुड्डी येत नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, गुड्डी आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तिच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही तोपर्यंत गुड्डी आपली आहे. आणि सुखासाठी उभं आयुष्य ज्या बांधात घालवलंय तो बांधही आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत निष्क्रिया होत नाही, 13वा होत नाही तोपर्यंत बांध आपला आहे. आणि 14व्या दिवशी आपला पप्या ग्रामपंचायत मध्ये गेला की आपल्या नावाला कंस आल्याशिवाय राहत नाही. ज्या बांधासाठी उभं आयुष्य जाळलं तो सुद्धा 14 दिवसाच्या पुढे आपला राहिला नाही. ज्या प्रपंचामध्ये आम्ही सुख शोधतोय तो प्रपंच महाराज सांगतात नश्वर आहे, पण इथून पुढचा जो प्रवास करायचा आहे त्याला जो सोबत आहे तो एकमेव ईश्वर आहे. आणि तो भगवान परमात्मा जर आम्ही आमच्या जीवनात आज आपलासा केला तर अंतपार सुखाची प्राप्ती तुमच्या माझ्या जीवाला आहे. कारण तुकोबरांची गाथा म्हणजे अनुभव आधारे असणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. कारण तुकोबरांच्या जीवनामध्ये 16 वर्षापर्यंतची श्रीमंती पाहिली तर खऱ्या अर्थाने अशा हजारो अंबानी विकत घेतील एवढी त्या काळची श्रीमंती तुकोबरांकडे होती महाराज. पण जर 21 वर्षापर्यंतचा तुकोबरांचा प्रवास पाहिला, 16 वर्षापर्यंत अत्यंत उच्च अशी श्रीमंती आणि वयाच्या 21व्या वर्षी एक वेळच्या जीवनाचे हाल होते. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळी तुकोबरांना प्रपंचाची अनुभूती आली आणि तुकोबराय सांगतात हा प्रपंच म्हणजे कोळशासारखा काळा आहे, याला किती उघडलं तरी तो काळाच आहे. म्हणून तुकोबरांनी सुद्धा सांगितलं की ज्याप्रमाणे बचनाग नावाची वनस्पती येते, ही वनस्पती खाताना अमृताहूनही गोड आहे, पण त्यानंतर कितीही उपचार करा मृत्यू हा शाश्वतच आहे. त्याप्रमाणे प्रपंच हा सुरुवातीला गोड आहे पण शेवटी दुःखदायकच आहे. आणि या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही मी प्रत्येक जण गुरफटलो आहोत, पण हा प्रपंच 6 पत्र्यापर्यंत सोबत आहे. पण इथून पुढचा जो 84 लक्ष योनीचा प्रवास करायचा आहे त्याला जो कोणी सोबत आहे तो एकमेव ईश्वर आहे. आणि कलियुगी उद्धार आहे हरीच्या नामे. देवाचा स्वभाव कसा आहे? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. ते भगवंताचं नाम म्हणजे तो भगवान परमात्मा. या मृत्यू लोकात आज आम्ही आपलासा केला तर तुमच्या माझ्या जीवाला ही खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, हे सांगतात तुकोबराय. पटकन सवय लागली. एकदा ग्रामस्थांसाठी जोरदार काढ. आणि
आणि ही सवय अखंड राहिली पाहिजे. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुमच्या माझ्या जीवाला अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल एकमेव राजमार्ग तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना आपलासा करून घ्या. पण तुम्ही मी एवढे सोपे का महाराज? कारण तेच सुख जे भगवंताच्या चरणात आहे ते सुख तुम्ही मी आज प्रपंचात शोधतोय आणि तेच सुख बसलेला प्रत्येक जण माझ्यासह संसारामध्ये शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा खऱ्या अर्थानं तो प्रपंच दुःखदायक आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या नावे घालून या आम्ही संसाराला मुठमाती दिली. मग तुकोबाराय आजच्या सावरगावच्या मातीमध्ये आमच्या मनात एक प्रश्न असा निर्माण झाला की तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे, तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, तर जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो आम्हाला एक गोष्ट जाणवते की तुमच्यासह आदी संतांनी हा प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं या ठिकाणी उपरोधिक होत नाही का? तुमचं हे बोलणं या ठिकाणी दुटप्पीपणाचं वाटत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबारायला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, तर अध्यात्मशास्त्र आधारे प्रपंचाचे हे दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचे ही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थाविरुद्ध केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली बुद्धी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला तो जगाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी शेटनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला मायबाप. प्रपंच केला माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं, म्हणून तर वेदांचा ज्ञाता असणारे गणवराय घडले मायबाप. प्रपंच केला माझे कनकाई माऊल्यांनी बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामानवांनी, या महापुरुषांनी आपला प्रपंच असा केला, आपली लेकरं अशी घडवली, ज्या लेकरांनी समाज घडवला. आपली लेकरं महिला मंडळ, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय बुद्धी कोणच्या रिचापेक्षा करता? बरं आपल्यालाही बोलून काय करायचे? बदला राग येतो, ऍब्रो करते ऍब्रो. हे ऍब्रो काहून करीत असो? हे घरात घुसताना दरवाजाच्या फुटीत अडकत्या का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात घुसत्या? पण आईच दर रविवारी पार्लरला असेल, बुद्धी कुंजा हरीच्यापेक्षा काय करता? बरं एखादी ताई म्हटली, महाराज तुम्ही तर असं का बोलले? ह्या पुरावा, हे तर वडील जे करती तया नाम. आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना, का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगा म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा म्हणून कानाचे पडदे उडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा. कारण वैदिक काळापासूनचा जर आम्ही अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामोरेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय, म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अरे मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं? माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम गोळू पीत नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पास होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता शिवजयंती होऊन गेली, पण तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे? आपल्या पोटी उद्याचे शंभूराज जन्माला यायला हवे? आपल्या पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे? आपल्या पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले जन्माला यायला हवे? आपल्या पोटी उद्याची रमाई भीमाई जिजाऊ जन्माला यायला हवी? आपल्या पोटी उद्याची सीता मीरा रुक्मिणी जन्माला यायला हवी? तुम्ही तर गप्पच झाले गो. फॅरनलवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता सावरगाव मध्ये एवढं सुंदर खऱ्या अर्थानं नामयज्ञ सोहळा चालू आहे.
एवढी सुंदर पंढरी या ठिकाणी उतरलेली आहे. बाबांची एवढी सुंदर खऱ्या अर्थानं कथा या ठिकाणी आपण सगळेजण श्रवण करत आहोत आणि एवढे सुंदर नामवंत खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या पंढरीला भेट देण्यासाठी जर आता, कारण मला वाटतं इथून काहीतरी आता 42-43 किलोमीटर वरतीच आता मला वाटतं बॉलिवूडच्या एका हिंदी चित्रपटाचं 2 दिवसापासून शूटिंग सुरू आहे. आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बातमी कळाली का सावरगाव मध्ये एवढं सुंदर नियोजन आहे, तरुण वर्गाचं एवढं सुंदर नियोजन आयोजन, एवढं सुंदर ग्रामस्थांनी पंढरी अवतीर्ण केलेली आहे. आज कोरडे महाराजांचं कीर्तन आहे. मग आपण संध्याकाळी 10 वाजता भेट द्यायला सावरगावला जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 10 गावांमध्ये 3 चाकीत कालपासून फिरत राहिली. आता तुम्हीच उत्तर द्या, आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस सापडेल का आत्ता याशी? सगळे कुठं असतील? जर या अभिनेत्री सावरगावला येणार आहे तर सगळे कुठं असतील? तुम्ही जीवन आले का? तुम्ही बोलले तर सूत्र ना तर विठोबारक माई ज्ञानेश्वर माऊलीवर नारळ खाली पाकिट मी चालू. तर मी बोलत चला मला सांगा सगळे कुठं असतील? सावरगाव मध्ये. पण मला जर पाऊस असतात तरी सगळे कुठं? मला आताच प्रश्न पडलाय ते बसतील कुठं? पण इथे एकच विचार करा, महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे. जेव्हा याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा टाच करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. तरी एखादी ताई म्हणेल महाराज जर तुम्ही असं म्हणताय म्हणजे रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो, या लॉकडाऊन मध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर त्याचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण जर स्वभावानं अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो? माझ्या बहिणींनो याचा विचार करायला हवा. म्हणून आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एक वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं साऱ्यांचं मला माहित नाही, भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. अहो आता 8 दिवस झाले नाही. इकडे जालन्यामध्ये एका ताईने मला कीर्तन संपल्यावर विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा, बरी ना बाळा, तब्येत कशी आहे बाळा. पण मी एकदा शेतात कपाशी गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावानं टाहो फोडतात. म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. सांगा महाराज मी काय चूक केली? म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे तुझे आई वडील असते आणि स्वभावानं असेच फटकळ असते तरी तू त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे मात्र उत्तर नव्हतं. माझं उत्तर मात्र मला मिळालं होतं. कारण लक्षात घ्या महाराज, 2.5 महिने झाले तुळशीचं लग्न झालंय, सध्या लग्न सीजन चालू आहे. म्हणून माझ्या बहिणीला तुमच्या पायावर तुमचा मुलगा म्हणून डोकं टेकून विनंती करतो, आजपासून आपल्या लेकीचं लग्न करताना आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर तुझं मनही तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे.
अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का? हा सगळ्यात मोठा वास्तव आणि चिंतनशील प्रश्न. अहो असं होऊ नये. पण आज कीर्तन संपल्यानंतर जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन केला आणि तिने सांगितलं आजपासून मी माझ्या सासूला म्हणजे तुमच्या आईला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा, तुम्ही झोपू दिला ना आज रात्रभर. हे म्हणतील आजचा काकडा इकडच, जागर इकडं, काकडा इकडं, घरी जायला झोपू द्या तुम्ही यांना. हो तिने मला लहानाचं मोठं केलंय, हो तिने मला कष्टाने वाढवलंय. निघाली सकाळी गाडी, आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं सावरगावला. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिने दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्याने दुसऱ्याची शेती आर्धली न करून आज तुमचं सासर घडवलंय, ते सासरचे आमच्या आई वडील होऊ शकत नाहीत का? म्हणून माझं कीर्तन पटलं नाही तर हरकत नाही, मरेपर्यंत मला बोलू नका. पण तुमच्या पायावर तुमचा भाऊ म्हणून आज खऱ्या अर्थानं भाऊबीज होऊन गेली, पण आज तुमच्या भाऊबीजेच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, खऱ्या अर्थानं आपल्याला पुढचे 7 जन्म ज्या घरात राहायचंय आणि ज्या घरामध्येच आपला जन्म आणि मृत्यू ठरलेला आहे, नव्हे तर आपल्या संस्कारांचा वंश त्या घरामध्ये वाढणार आहे. खऱ्या अर्थानं जर घरात सात्विकता असेल तर तुमचं घर स्वर्ग होईल, आणि ज्या दिवशी तुमचं घर स्वर्ग होईल या देहाचं मंदिर होईल, आणि ज्या दिवशी या देहाचं मंदिर होईल भगवान परमात्मा हा फक्त मंदिरात राहतो. भगवान परमात्मा आपल्या देहात आल्याशिवाय राहणार नाही, आणि यापेक्षा जगातला परमार्थ मोठा नसेल, हे सगळ्यात मोठं वास्तव.